आज दोन गावांचा संगम तुम्ही गेल्या 6 महिन्यापासून करताय. आज क्रिकेटच्या मॅच असतील, इतर कोणते प्रश्न असतील, नागरिकांचे प्रश्न असतील, वेळोवेळी त्यांना भेट देऊन त्यांच्या ज्या ज्या पद्धतीच्या समस्या आहेत त्या दूर करण्याचा तुम्ही प्रयत्न केला. आज पुणेवाड्याला भेट देताय, त्या नागरिकांना काय सांगा? खरं तर ज्याची पुनवळेकर आणि तातवडेकर ज्या गोष्टीची प्रतीक्षा पाहत होते, ज्याला आपण लोकशाहीचा उत्सव म्हणतो, लोकशाहीच्या उत्सवाला खऱ्या अर्थानं सुरुवात झालेली आहे. सुरुवात होताना हा तातवडे, पुनवळे आणि वाकड हा असा मिळून एक प्रभाग क्रमांक 25 तयार झालेला आहे. आपण जर याची व्याप्ती पाहिली तर तातवडे, पुनवळे आणि वाकडचा काही बहुतांशी भाग या ठिकाणी येतो. तिन्ही गावांचे प्रश्न हे वेगवेगळ्या स्वरूपाचे आहेत. आपण जर तातवडेमध्ये आला तर सर्वात जास्त डेव्हलपमेंट निधी हा तातवडे आणि पुनवळेमधनं PCMCला भेटलेला आहे. परंतु PCMC ज्या प्रकारे डेव्हलपमेंटचा निधी घेतात त्या प्रकारे आज कोणतीही सुविधा देण्यास PCMC सक्षम झालेली नाही आहे. आपण जर पाहिलं तर प्रत्येक ठिकाणी रोडची कामं चालू आहेत. रोडच्या कामांमुळं अनेक प्रकारच्या धुळीचं साम्राज्य, सकाळी लोकांना वाटतं की धुकं पडलेलं आहे, परंतु ते धुकं नसून ते धुळीचं साम्राज्य तयार झालेलं आहे. अनेक कॉन्ट्रॅक्टदार, अनेक PCMCचं हे लागेबंदी करून आज आपापसात संगतमत करून हा पूर्ण प्रकारे भ्रष्टाचार करतायत. खऱ्या अर्थाने ज्यावेळेस आपण कॉन्ट्रॅक्टरला कॉन्ट्रॅक्ट देतो त्या कॉन्ट्रॅक्टरची एक जबाबदारी असते की जेव्हा त्या धूळ वाढते तर त्या धुळीवरती नियंत्रण ठेवण्यासाठी पाण्याची फवारणी करणं त्यांना आवश्यक असतं. परंतु असं कुठेही काही दिसत नाही. धुळीमुळे अनेक लोकांची अवस्था खराब झालेली आहे. लोकांना, लहान लहान मुलांना खोकल्याला सामोरे जावं लागत आहे. अनेक दिवस खोकला लहान मुलांचा असो किंवा वयोवृद्धांचा असो खोकला जात नाही. म्हणजे हे कुठंतरी याच्यावरती नियंत्रण आलेलं पाहिजे. निश्चितच हा आवाज उठवण्यासाठी मी आजही सांगतो आणि वारंवार सांगतो की या प्रभागातील नागरिक हे अतिशय हुशार असून प्रत्येकाला प्रत्येकाच्या हक्काची जाणीव आहे. आणि निश्चितच येणाऱ्या काळात 15 तारखेला आपलं मतदान कोणाच्या साईडनी करायचं आहे? एक विकासाच्या साईडनी करायचं आहे का जो डेव्हलपमेंटची मोठमोठी चित्र दाखवून फक्त फसवा आवाज करतोय त्यांच्या साईडनी करायचं आहे? निश्चितच ही जनता येणाऱ्या काळात 15 तारखेला मशाल या चिन्हासमोरील बटन दाबून आम्हाला, मी असेल किंवा माझे सहकारी असतील सागर ओहळ यांना निश्चितच प्रचंड बहुमताने विजयी करतील असा मी या ठिकाणी विश्वास व्यक्त करतो.